फेमस, तुम्ही 25 वर्ष झाली, हिंदी, मराठी, OTT, मोठमोठे डिरेक्टर, म्हणजे यू हॅव बीन देअर अँड डन इट ऑल, आणि अजून तर खूप प्रवास बाकी आहे. काय वाटतं तुम्हाला, हा काय येतो फरक लोकांमध्ये, हा काय येतो फरक? काही त्याची, जसं एका कलाकाराने आम्हाला सांगितलं होतं की खूप जास्त आम्ही नॉर्मल झालो तर लोकांचं वागणं, लाईक समटाईम्स पीपल इन्सल्ट यू, समटाईम्स दे से समथिंग अबाउट यू, त्यामुळे ते त्या शेलमध्ये जातात. तर अशी काही कारणं तुम्हाला जेन्युइन वाटतात का, ज्या कारणांमुळे कलाकार असे होतात फेमस झाल्यावर? प्रत्येक कलाकार माणूस आहे. कलाकार नंतर आधी त्यालाही भावभावना आहेत, त्यालाही त्याची वेळ आहे, त्याची गोष्ट आहे. त्यामुळे तो त्याच्या एका झोनमध्ये असतो. मायबाप रसिक प्रेक्षकांचं काय गडबड होते माहिती आहे का? त्यांना तो टीव्हीत दिसतो ना, त्याला इथे पण तसाच आहे तो. "अरे थांब जरा, थांब, थांब, थांब." तो जरा वेगळं आहे त्याचं काहीतरी. म्हणजे माझंही कधी-कधी होतं, मला कोणतरी अचानक फोन आला होता आणि मी काहीतरी फोनवर काहीतरी एक सीरियस इन्सिडेंट झालेला आणि कोणतरी फोटो काढा. त्याला बोललो, "सर 2 मिनिटाचा फोन संपवतो." "अरे भाव खातो रे, एवढं काय?" आता त्याला कसं सांगू, कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला आहे आणि काहीतरी चाललंय. तर ते त्यांचं इन्स्टंट असतं यार. त्यांना वाटतं की तुम्ही जे सिनेमात असे असतात तसेच राहा. तर तसं राहण्याचा प्रयत्न करतो, पण कधी-कधी होतं ते. बाकी सगळेच प्रेक्षक, म्हणजे मी सेकंड क्लासला जायचो तेव्हा ट्रेनने, तेव्हा ते "अरे भाई क्या बात है!" असे वगैरे भेटायचे. नंतर फर्स्ट क्लास जायला लागलो तर सगळे असे गुड वर्क असे बोलतात. त्यामुळे मायबाप रसिक प्रेक्षक आपापल्या पद्धतीने रिएक्शन होत असतात. असं काही नाही, उलट आपल्याला बरं वाटतं ते. कोणी तुम्हाला हार्म करत नाही. त्यांना तो 1 सेकंड, मला वाटतं काय, आता तर मीच फोटो काढतो. फोटो काढायला 1 सेकंड लागतो फोटो काढायला. देऊन टाकायचा, चला पुढं. पण असं मला कधीतरी पण अनुभवून आला. ते किती काढणार? कुठेतरी तुम्हाला सर म्हणजे पण नाही येत का तो कंटा, की ते असं की अभि करणंही सर पण करावंच तुम्ही लागणार जन्माला कसं? आलात तेव्हा तुमचं नाव तुमच्या घरच्यांना सोडून कोणाला माहीत नव्हतं. आज त्यांच्यामुळे जगभरात तुमचं नाव होतं आणि त्या लोकांना काय हवं असतं? 1 सेकंड द्या की, एवढं काय? एक जाऊ शकतो आपण, तेवढंच आहे, बाकी काय नाही. जिथे मेलाच भरलाय आणि तिकडून लोकं फाडतीलच कपडे, तिथे बाउन्सर असतातच आहे. पण जे आणि मराठी नटांची ही स्पेशालिटी आहे सर. तुम्हाला प्रत्येक कलाकार आपला वाटतो. कुठलाही प्रेक्षक त्या कलाकार भाई आपला काय ह्या लेवलला करू शकतो तो. हे कनेक्शन हे माझं नाही. हे स्वर्गीय दादा कोंडके सर, स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे सर, जेवढे मराठी कलाकार झाले ते कनेक्ट का 75 आठवडे चालले आहे दादा कोंडके सरांचे सिनेमे. 25 मिनिट का चालले? कारण ते कनेक्शन होतं ना भाई, बार-बार, परत-परत बघूया, परत-परत बघूया. तर ती ही आमची परंपरा नाही, ही म्हणजे महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ सरांपासून परत भरत जाधव सरांपासून सगळ्यांना परंपरा, सगळ्यांना सगळे प्रेम सगळं. फक्त काय होतं, कधी-कधी ती एक वेळ असते ना, जिथे काहीतरी गडबड असेल तिथे फक्त हरतो आपण. म्हणजे मी कुठेतरी एका इव्हेंटला गेलेलो ढोल वाजवायला, कुठेतरी माझा ढोल दिला. मी दिला नाही कारण माझी गडबड होती काहीतरी. तर त्याने फेसबुकवर भलामोठा मेसेज दिला, आज माझ्या देवाला भेटलो मी, पण देव नाराज झालेला माझा, असं तसं हे ते. मग मी त्याला मेसेज केला, माफ कर भावा, मला माहीत नव्हतं का मी झोनमध्ये होतो. सो सॉरी तुला वाईट वाटलं असेल. मग त्याचा मेसेज, दादा अरे कोणाचा रिप्लाय कर तू केला. मला वाटतं मलाही माहिती नाही माझ्याकडे चूक झाली. एक काहीतरी मी माझ्या मुलींना घेऊन कुठेतरी मॉलला गेलो आणि एक मुलगा माझ्या फोटो काढायला. त्याला बाळा 2च मिनिटं, आणि मी असं इराला काहीतरी करत होतो. त्याच्या आईने काहीतरी मला Instagram मेसेज केला होता, की माझा मुलगा तुमच्याकडे फोटो तुम्ही नाही हे केलं थोडं. पण नंतर मी त्याला शोधून त्याच्यावर फोटो काढला. "अरे कुठे गेला तू? इकडे या, फोटो काढायचा आहे." ती खुश झाली होती, की असं तू बोललो, मॅम आम्ही पण माणसं असतो. आम्हाला पण आमचा वेळ असतो. काढतो नाही असं नाही. पण काय माहिती आता ते कसं मॅनेज करावं लागतं. पण ते होतं सर. कारण 1 सेकंदात, आता तुम्ही 3 एक्झाम्पल दिले, की एका सेकंदात ते पर्स्पेक्टिव्ह चेंज झालं. एका सेकंदात. करावंच लागतं तुम्हाला, कारण शेवटी ते तुम्हाला न भेटणारे पण तुमचे घरचे असणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं की हा आपलाच आहे. मी कुठे गेलेलो शूटिंगला राजगुरुनगर, तिकडे त्या आजी होत्या, त्यांच्या घरात आमचं काही चेंजिंग होतं. त्या बाईने एवढं प्रेम केलं. तेव्हा मी गुळाचा चहा प्यायचो, साखर बंद केली. गुळाचा चहा बनवणं, मग ते काय मला दिल्या का काय खाणार तू वगैरे. अरे म्हणजे मी त्यांना पहिल्यांदा भेटलो, पण त्यांचं असं होतं की आता इथेच असतो. तर त्यांचं ते कनेक्शन तोडायचं नाही. आपलेपणा तो तसाच आहे. तो प्रत्येक मराठी नटाला आहे, मलाच नाही.